चिखलदरा तालुक्यातील सेमोरी गावातील 22 दिवसाच्या बाळाला गावातील भोंदूबाबा भूमकाने गरम विळा तापवून 65 वेळा चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा अतिदुर्गम मेळघाटात अंधश्रद्धेचा कळस पाहायला मिळत आहे। या प्रकरणामुळे 22 दिवसीय बाळाची प्रकृती बिघडल्याने त्याला नातेवाईकांनी सेमोरी गावावरून हद्रू प्राथमिक आरोग्य केंद्र येथील नेण्यात आले। मात्र बाळाची गंभीर प्रकृती पाहता येथून या बाळाला अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात हलवण्यात आलं आहे। सध्या या बाळावर अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तो बाळ कालच आपल्याकडे आला आहे। 21 दिवसांचा बाळ आहे तो। त्या बाळाला श्वास घ्यायला त्रास येत होता। पहिले तो बाळ अचलपूरला गेला, तो SD अचलपूरला, तिथून तो बाळ आपल्याकडे पाठवण्यात आला। ठीक आहे, प्रकृती गंभीर असल्यामुळे बाळाला सध्या श्वास घ्यायला जास्त त्रास होतो आहे। आपण जेवढा आपण तपासणी वगैरे केली आहे बाळाची, आपल्याला त्याच्यातून वाटत आहे बाळाला काही हृदयाचा त्रास आहे, म्हणजे हृदय व्यवस्थित बनलेला नाही आहे। ठीक आहे, त्याप्रमाणे आपण नाही का बाळाची आता 2D इकोचा एक रिपोर्ट करूया। त्याप्रमाणे बाळाला जे त्रास असेल त्याच्यासाठी आपण नाही का उपचार सुरू करूया आपल्याकडे। पण आपल्याकडे कसं आहे, काही सुविधा अवेलेबल नाही आहेत। आपल्याकडे कार्डियक सर्जन्स आपल्याकडे अवेलेबल नाही आहेत, तर त्याच्यासाठी आपल्याला हायर सेंटरवर रेफर करावं लागेल जर गरज पडली तर। पण सध्या आपण पहिले 2D इको करूया, त्याच्यानंतर त्या रिपोर्टप्रमाणे आपण समोरचा उपचार करूया। त्याला चटके दिले ते नेमके त्याच्यावर उपचार आहे का श्वासाचं नेमकं? नाही, ते कसं आहे, ते चटके दिले आहेत ते त्यांना वाटलं की त्याच्यामुळे नाही का बाळाची जी कंडिशन आहे ती व्यवस्थित होईल। पण बाळाला जे त्रास होतो आहे तो हृदयाचा त्रास आहे। हृदयाचा त्रास असल्यामुळे बाळाला नाही का सर्जरीची पण नाही का ट्रीटमेंट लागू शकते। ते आपल्याकडे सध्या अवेलेबल नाही, सुविधा अवेलेबल नाही आहे। तर जर तसं काही गरज पडली तर आपण हायर सेंटरला त्याला पाठवूया। त्याचा काही त्रास होत नाही आहे त्याला। ठीक आहे, ते तर फक्त नाही का थोडंसं कसं आहे, बर्न म्हणू शकतात किंवा चटके म्हणू शकतात, सुपरफिशियल आहेत ते। ठीक आहे, त्याला बाळाला काही त्रास होणार नाही, ते काही दिवसात हील पण होऊन जाईल। पण बाळाला जे मेन त्रास होत आहे, जे श्वास घ्यायला त्रास होत आहे, ते प्रॉब्लेम आहे, त्याला हृदयाचा त्रास आहे। बाळाला श्वासाचा त्रास होत आहे म्हणून त्याच्या आईवडिलांनी किंवा नातेवाईकांनी ती चटके दिल्या असं तुम्हाला वाटते का? हो, ठीक, त्यांना असं वाटलं की नाही का बाळाला जे श्वास घ्यायचा त्रास होतोय, त्यांना वाटलं की नाही का जे चटके दिले तर त्याच्यामुळे नाही का बाळाचा जे श्वास घ्यायला त्रास होतोय ते बरं होऊन जाईल। पण तसं नाही आहेत, बरेचसे आहेत, पोटावर आहेत फक्त। बाकी चांगली गोष्ट ही आहे की बाकी अजून कुठल्या ठिकाणी त्यांनी दिलेले नाही आहेत आणि त्याच्यामुळे बाळाला काही त्रास होत नाही आहे सध्या। कधीपर्यंत राहणार आहे इथून ते नागपूरला रेफर करण्याचा प्रयत्न आहे? आपण सध्या आज 2D इको त्याचं करणार आहोत। थोड्या वेळात 2D इको होऊन जाईल। तो रिपोर्ट आल्याबरोबरच आपण नाही का त्याला म्हणजे जसं 2D इकोचा रिपोर्ट येईल, आपल्याकडे उपचार सुरूच आहे त्याचं, आणि त्याप्रमाणे आपण त्याला हायर सेंटरवर नागपूरला रेफर करूया। प्रकृती आता काय बाळाला आताही श्वास घ्यायला त्रास होतो आहे। ठीक आहे, कारण कसं आहे, बाळाला आहे हृदयाचा धोका। ठीक आहे, प्रॉब्लेम आहे, ते ट्रीटमेंट केल्याशिवाय त्याला जे श्वास घ्यायला त्रास होतो तो कमी होणार नाही। पण तरीही त्याला आपण एका मोठ्या मशीनवर आपण ठेवलेलं आहे, बाळ श्वास घेतो आहे। बाळाची प्रकृती सध्या ठीक आहे पहिल्यापेक्षा, पण बाळाला मे बी पुढच्या ट्रीटमेंटसाठी आपल्याला रेफर करावं लागेल। बच्चे को क्या तकलीफ थी, इसकी वजह से उसको लंबा दिया गया? बच्चे का डिलीवरी आचलपुर हुआ 3 तारीख को, 5 तारीख को रेफर हुआ उसका बाद में गांव जाने के बाद में उसका पेट फूलने लग गया, श्वास में दिक्कत जा रहा है उसका। बाद में फिर क्या किया आपने? मेरे को कुछ नहीं मालूम उसका किसने क्या किया, तो पेट पे चटके किसने दिया? वो नहीं मालूम ना मेरे को। अच्छा, आपको पिताजी आपको मालूम नहीं? नहीं मालूम। उस दिन देशवा कार्यक्रम चालू था मेरे घर में। अच्छा, मैं इधर उधर बाहर घूम रहा था। कोई भूमिका आया था घर पे? वो नहीं मालूम ना मेरे को। भूमिका ने दिया है कि आपके कोई रिश्तेदारों ने दिया है कि वह पेट फूल गया तो चटके देना पड़ता है, सब कुछ हुआ है क्या प्रकार? नहीं हुआ। फिर कब मालूम गिरा ये दिया दम्बा? चक्के दिया सोमवार को। ये सोमवार को? हाँ, कल नहीं अभी गए गए। हाँ, फिर उसके बाद में दवाखाना डायरेक्ट लेके आया, किसने दम दिया करके। आपको मालूम ही नहीं किसने? नहीं मालूम। अभी तबीयत कैसी है बच्चे की? अभी ठीक है। चिखलदरा तालुक्यातील सिमोरी गावामध्ये 22 दिवसाच्या बाळाच्या पोटावर 65 वेळा चटके दिल्याचा प्रकार समोर आलेला आहे। या प्रकाराला तेथील प्रथेनुसार डम्मा असे म्हणतात। ह्या अनिष्ट अघोरी प्रथा विरोधात मागील 5 वर्षाआधी आम्ही अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने
100 गावामध्ये आरोग्यविषयक अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम राबवला होता. अशाच प्रकारचे कार्यक्रम राबवण्याची गरज आहे हे आम्ही शासनाला वेळोवेळी पत्राद्वारे कळवले आहे. 15 दिवसात 2 तारखेला 2 फेब्रुवारीला जिल्हाधिकारी जिल्ह्याचे PIMC जे जादूटोणा विरोधी कायदा समिती आहे त्या समितीचे जिल्ह्याचे अध्यक्ष हे जिल्हाधिकारी आहेत, सचिव सहाय्यक आयुक्त आहेत, यांना 2 फेब्रुवारीला आम्ही असे प्रकारचा कार्यक्रम मेळघाटामध्ये राबवण्याची गरज आहे असे पत्र दिलेले आहे. परंतु शासनाचे उदासीन धोरण आम्हाला यामध्ये दिसते. अशा प्रकारांना आळा घालण्यामागे शासनाला आम्ही सदैव तत्पर आहे साथ देण्यासाठी, मदत